तर या ठिकाणी आज मी करायला घेतले होते मसाल्याचे कारले। तर ही रेसिपी अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारी, अजिबात कडू न होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। त्यासाठी सर्वात आधी मी लहान लहान कारले जे आहे ते धुवून घेतले, त्याला मधातून चिरा मारून घेतला आणि त्यामधल्या ज्या सर्व बिया आहेत त्या बिया मस्तपैकी काढून घेतल्या, कारण त्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे। तर अशा प्रकारे लहान लहान कारले स्वच्छ धुवून त्यामध्ये सर्व बिया काढून नंतर आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहे। तर माझे सगळे कारल्यामधल्या जे बिया आहेत त्या काढून झाल्या होत्या आणि ह्या भांड्यामध्ये मी हे वाफवण्यासाठी घेतलं होतं। तर आपल्याला एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवायचा आहे। त्यानंतर एक भांडं ठेवून त्यामध्ये कारले वाफवून घ्यायचे आहेत। तर हे कारले 10 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। आपले कारले होईपर्यंत आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी भाजलेला कांदा खोबरा मी घेतलेला आहे, त्यानंतर भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहे, त्यामध्ये लसणाच्या कड्या घेतलेल्या आहे, एक हिरवी मिरची घेतलेली आहे, त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट, त्यानंतर धने पावडर, जिरं पावडर असं सर्व टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये सांबार, लिंबू आणि मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे गूळ असेल तर गूळसुद्धा टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी यामध्ये गूळ टाकायचं विसरली होती, म्हणून मी नंतर मसाल्यामध्ये साखरच मिक्स करून घेतली होती। तर या ठिकाणी माझा मसाला बनवून तयार आहे। तर तुम्ही पाहू शकता आपले कारलेसुद्धा वाफवून झालेले आहे। कारले थंड झाल्यानंतर आपल्याला हा सर्व मसाला त्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी साखर मिक्स करून घेतलेली आहे, कारण मी त्यामध्ये गूळ टाकायचं विसरली होती। तर आता आपल्याला हे कारले थंड झालेले आहेत। या कारल्यामध्ये आता भरभरून आपल्याला असा मस्तपैकी मसाला भरून घ्यायचा आहे। तर कोणी कोणी ह्या कारलेला दोरासुद्धा बांधतात की त्यामधला मसाला बाहेर यायला नको म्हणून, परंतु माझा मसाला तसाही बाहेर येणार नाही आहे, त्यामुळे मी याला दोरा वगैरे काही बांधत नाही। तर अशा प्रकारे माझे सर्व कारले बनून तयार होते। तर आपले कारले आधीच वाफवून झालेले आहे, म्हणून फक्त त्याला तेलामध्ये 2 मिनिटच आपल्याला होऊ द्यायचं आहे। तर यामध्ये गरम तेलामध्ये मी जिरं घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व जे कारले आहेत ते टाकून घ्यायचे आहे। हे कारले आपल्याला तेलामध्ये फक्त 2च मिनिटं भाजून घ्यायचे आहे, कारण आपला मसाला आधीच भाजलेला आहे। त्यामुळे जर यापेक्षा जास्त जर आपण होऊ दिले तर त्यामधला मसाला जळू शकतो। तर उरलेला मसालासुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि फक्त 2 मिनिटानंतर आपल्याला हे कारले बंद करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे माझी ही मसाला कारल्याची रेसिपी होती। तुम्हाला माझी ही मसाला कारल्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।